कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून खेड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जोगळे मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत अनेक तरुणांनी आणि ग्रामस्थांनी या कार्यात सहभाग नोंदवला। या विशेष कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांचं कौतुक केलंय। रक्ताचा एक थेंब कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो या भावनेतून पत्रकार संघानं राबवलेला हा उपक्रम स्तुत्य ठरला। सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी केवळ बातम्याच नाही तर समाजसेवेत देखील आपला खारीचा वाटा उचलला आहे। भरणे परिसरातील काळकाई मंदिरासमोरील या हॉलमध्ये सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। खेड तालुक्यातील विविध संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत या शिबिरात सहभाग नोंदवून माणुसकीचे दर्शन घडवले। पोलीस आणि पत्रकार म्हणजे एका नाण्याची दोन बाजू म्हणलं तरी चालेल, एवढं एकमेकांचं सहकार्य आहे। आणि आपण हे रक्तदान घेतलंय, रक्तदान शिबिर, त्याला रक्तदान, महादान, शुभदान हे अनेक बरेच नाव आहेत। सर्वश्रेष्ठ दान याच्यात पण रक्तदानच महत्त्वाचं। आता रक्तदान म्हणजे हायवेला आम्ही असताना काम करत असताना जेव्हा अपघात होतो तेव्हा जे रक्त काढतोय तेव्हा पहिले आठवलं की रक्त कुठं भेटलं, आणि रक्त जेव्हा माणसाला न भेटलं तर तो माणूस जिवंत राहत नाही, मरून जातो। म्हणजे एंड आहे रक्तदान हा, म्हणजे सर्वश्रेष्ठ पैकी सर्वश्रेष्ठ। बरेच रक्त असे आहे ओ पॉझिटिव्ह किंवा ते भेटत नाही लोक, आणि ई पॉझिटिव्ह बी वगैरे भेटतील पण हे भेटत नाही। आणि अशा वेळी जर रक्त आपल्याला उपलब्ध झाला तर माणूस जिवंत राहू शकतो। याच्यात बरेच काही व्याख्या आहेत रक्तदानाचे, पण मला तेवढे आठवत नाही सध्या। हे मला रक्तात असताना फोन आला किंवा कार्यक्रम आहे तुम्ही यायला पाहिजे, त्याची वार्षिक कशेडीला मी लोटर ट्राफिक इंचार्ज आहे आणि कशेडीचा पण त्याच्यात कार्यक्रमात गेली होतो। आणि रस्ते सुरक्षा सप्ताह चालू आहे, ते पण कार्यक्रम भरपूर आहे। त्याच्यामुळं इथे येणं मला एक 10 मिनिटात जाऊन येणं म्हणून आलो आहे।